हा लिथियम बेस सोलर इन्व्हर्टर आहे. याचं कनेक्शन आपल्याला एसीचा जो इन्व्हर्टर पॉईंट आहे आपल्याला इथे, त्या इन्व्हर्टर पॉईंटला याचं आपल्याला एसी पॉईंट द्यायचं आहे आणि जो आपला इन्व्हर्टरचा जो लोड द्यायचा आहे तो लोड आपल्या इकडे येऊन जाईल, याला जो आउटपुट आहे इन्व्हर्टरचा त्याला. आता याच्यामध्ये काय आहे की आपण आता आपला लोडवरती चालू आहे, म्हणजे जी इलेक्ट्रिसिटी कडून आपली इलेक्ट्रिसिटी ती चालू आहे, म्हणजे हा आता डायरेक्ट आपल्या इलेक्ट्रिसिटीवरती चालू आहे. आता याच्यामध्ये फंक्शन असं आहे की आतमध्ये लिथियम फॉस्फेटची बॅटरी आपल्याला 108ची लिथियम फॉस्फेट बॅटरी आहे. 1 किलोवॉटचा आपला इन्व्हर्टर आहे, ऑल इन वन आहे याच्यामध्ये. आणि याची मेन खासियत अशी आहे की याला मेंटेनन्सची अजिबात गरज नाही. त्यानंतर हा वॉल माउंट आहे, त्यामुळे आपल्याला बाकी खाली मेस काय व्हायचं काही कारण नाही. वायर अशी आहे की प्लग अँड प्ले. आता जो आपला इन्व्हर्टरचा पॉईंट आलेला आहे तो डायरेक्ट आपल्या इन्व्हर्टरमधून आलेला आहे आणि जो आपल्याला इन्व्हर्टरला लोडला द्यायचा तो सुद्धा फक्त ह्याच्या लिपिनला कनेक्ट केला की आपलं कनेक्शन होऊन जातं. प्लस सोलरचं कनेक्शन याला करू शकतो. हा सोलर बेस लिथियम इन्व्हर्टर आहे. तर याच्यामध्ये काय की ज्या आपल्या सोलर पॅनलच्या वायर्स येतील त्या डायरेक्ट आपल्या ह्याला फक्त प्लस आणि मायनसला कनेक्ट करायचे आणि हा अशा पद्धतीने प्लग अँड प्ले मध्ये चालू बंद होतो. आता ह्याच्यामध्ये काय आहे की ज्या वेळेला आपण चालू करू त्यावेळेला हा आपला बॅटरीसाठीचा त्याला आपण MCB दिलेला आहे. तर सर्वप्रथम ह्याला चालू करायचं. त्यानंतर आपल्याला इथे ऑन आणि ऑफचं बटन दिलेलं आहे. तर ऑन आणि ऑफचं बटन हा चालू केला तर आपला हा इन्व्हर्टर पूर्ण पद्धतीने ह्याच्या बॅटरीवरती चालू होतो. आता मी थोडंसं जर डेमो दाखवतो. आता आपली जे एसीची लाईन आपली चालू आहे, तर ज्या वेळेला आपण असं समजू की आता आपली लाईट गेली तर त्यावेळेला तो इन्व्हर्टर मोडला जाईल. आता हा इन्व्हर्टर मोडला गेलेला आहे आणि ज्या वेळेला आपण लाईट येईल त्यावेळेला तो ऑटोमॅटिकली पुन्हा एकदा आपल्या इलेक्ट्रिसिटीवरती कनेक्ट होऊन जाईल.